पावसाळाच गेला कोरडा, दुष्काळ झाला. आज एकतर गावामध्ये हापसा नाही, नळ योजना बरोबर चलत नाही, वॉटर सप्लायला पाणी नाही, चारा छावण्या उभ्या नाहीये. चारा विकत घेतो काही इकडून तिकडून हिंडून लोकांच्या शेतामध्ये हिंडतो घेऊन त्या. काम धंदे सोडून कामाला जात मग पाणी राहत नाही, पाणी पाहत मग काम भेटत काय करणार. IBN लोकमत याच दुष्काळी भागात पोहोचलं. जमिनीला पडलेल्या भेगा, आटलेल्या विहिरी, उजाड रानमाळ, या पलीकडचा दुष्काळ आम्ही पाहिला. कारण दुष्काळ म्हटला की करुण कहाण्या ऐकवल्या जातात. पण या करुण कहाण्यांच्या पलीकडे दुष्काळाच्या झळा बसतात. दुष्काळग्रस्त काय दुखणं सोसतायत हे तिथं मुक्कामी राहिल्याशिवाय कळत नाही. रोज ते सकाळी झाडझूड करते, भांडे घासते, धुणं धुते, पाणी आणि ते चूल पेटीते. पाणी आणायला कुठे कुठे येते तू? इथं बंब्यावर नीत. किती वेळा यावं लागतं? 2 वेळा. कोवळ्या हातांपासून ते म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाचं एकमेव ध्येय आहे, फक्त पाणी भरणं. गोरगरीब सायकलवरून पाण्याचे कॅन भरतात, तर जरा बेताची परिस्थिती असलेले गावकरी पाणी भरायला बैल जुंपतात. तुम्ही जर सकाळच्या 7 ते 8च्या टायमिंगला जर आल्या तर गावात जवळपास 4ही साईडनं 200 बैलगाड्या ड्राम भरून येतं पाण्याच्या. आणि जर ते पाणी जर आणलं नाही तर गाव सोडून बाहेर जावं लागणार. गदाना एक गाव. या गावाची सकाळ सुरू होते ती भल्या पहाटे. पाण्याचे मोठमोठाले कॅन बैलगाड्यांमध्ये ठेवले जातात, तर कुणी बाईकवर कॅन बांधून पाण्यासाठीच्या धावा सुरू करतं. या धावा पूर्ण होतच नाहीत, अखंड सुरू राहतात. पुढचा पाऊस येईपर्यंत त्या अशाच सुरू राहतील. ग्रामपंचायतवाल्याला सांगतो, बमला सांगतो, शाळामध्ये बम आला होता. मग त्याला आम्ही सांगितलं की आमचा पाण्याचा प्रश्न मिटवतो, दुसरं आमचं काही म्हणणं नव्हतं. मग काय मिटत नाही, आमदार खासदार आहे त्याला करून निवडून देतो, मग त्यांना करू नाही काही. रात्री साठलेल्या पाण्याने आपली घागर भरेल या आशेनं ही माणसं सकाळीच निघतात. पाणी उपसून आणतात, घरात पाणी भरायचं आणि पुन्हा पाण्याच्या शोधात निघायचं. पाणी नाही तर काहीच नाही. ते हा म्हणते आम्हाला, तुम्हाला हौद बांधून देऊ, तुम्हाला हापशी करू, तुम्हाला आमका करू, तमका करून काही नाही. मत निघून गेला म्हणजे कोणी विचारत बिल लोकाला, बिल समाजाला. जेव्हा शहरात गाड्या आणि पाण्याने रस्ते धुतले जातात त्याच वेळी दुष्काळी गावांमध्ये ही माणसं पाण्यासाठी वणवण करत असतात. कारण गावात येणारं टँकरचं पाणी कुटुंबाला पुरणारं नसतं. जिथं मुंबईत माणशी 40 लिटर पाणी मिळतं, तिथं या दुष्काळग्रस्त गावांमध्ये
माणशी फक्त 20 लिटर पाणी मिळते. ते पाणी आणणारे टँकर देखील गळके असतात. सरकार बघत असेल आमच्याकडे जरा जास्त करून. सरकारची दूरच व्यवस्था आहे म्हणून आमची अशी व्यवस्था आहे ना. किती किती वाजता पाणी भरायला यावं म्हणजे आता 4-4 वाजायला 3-3 वाजायला यावं लागतं इकडे आडावर. ते बी मग 1-2 गेला भेटलं तर भेटलं, नाही तर मग हिंडा लागत इकडे तिकडे. येळ बरी पाण्यातच जातो. टँकर गावात आला की त्यावर तुटून पडणारी जनता आपण बघतो. शहरातले नागरिक गावचा हा दुष्काळ, तिथली टँकर मागची झुंबड बघून मनोरंजन करून घेतात. टँकरग्रस्त महाराष्ट्रासाठी आपण दूरगामी सर्वंकष धोरण बनवलेलंच नाहीये. त्यामुळे एकेका गल्लीत 8 ते 10 दिवसांनी पाणी येतंय. 6 टँकर जरी तहसीलदार मॅडमना सांगितलं तरी 6 टँकर आमच्या गावाला पुरू शकत नाही. अशा 4 या 5 गल्ल्या आहेत. 5 गल्ल्याचा नंबर लागताना कमीत कमी 15 दिवस एका गल्लीला पाणी येत नाही. असे बरेचसे इथं गावामध्ये असे प्रकार आहे का ज्या माणसाला उघड्यावर संडास करायला जावं लागतं. आमच्या लक्ष्मी असतील, बहिणी असतील, आया असतील, असे वयोवृद्ध लोकांना बाहेर जावं लागतं. आणि त्या लोकांना बाहेर जाण्याचा त्रास फक्त आम्हाला शासन आमच्याकडे दुर्लक्ष करतंय. पाण्याचं नियोजन नाही म्हणून सुलतानी दुष्काळ अस्मानी म्हणून रंगवला जातोय. या झळांची तीव्रता दिवसागणिक वाढत चाललीये. प्रत्येक गावाला टँकर तर मंजूर झालेत, पण ते 2001च्या जनगणनेनुसार. गेल्या 13 वर्षात लोकसंख्या वाढली, पण टँकरची संख्या वाढली नाहीये. याबद्दल राजकीय नेते ब्र काढत नाहीयेत. सरकार जी घोषणा करते की आम्ही करतोय, हे होताना दिसत नाही. पाण्याचे टँकर खाली त्या ग्रामसेवकाने तहसीलदारकडे मागणी करायची, तहसीलदार कलेक्टरकडे पाठवणार, कलेक्टर पुन्हा खाली येणार. आणि ही सगळी जनगणना कोणती पकडली आहे तर 2002ची वगैरे पकडलेली आहे. आणि आज जी तुम्ही जनगणना पकडली पाहिजे ती तुम्ही देत नाही आहात. आणि त्यामुळे गावात जनसंख्या आहे 25,000 आणि 12,500नेच पाणी जात आहे. ते पाणी लोकांना पोचत नाही. आता ह्या प्रॅक्टिकल अडचणी जर राजकीय नेतृत्व सत्ताधारी खाली गेलं तर लक्षात आलं असतं. 60% शौचालय झालेले, पण हे पाणी असून लगेच मी अक्षरशः माझी सरपंच असून माझी पोझिशन सांगतो. माझ्याकडे संडास बाथरूम सगळं, पण पाणी आहे ना, बाया सुद्धा म्हणते पाणी आणा तर संडासला बसा, नाही तर जमत नाही. पाण्यासाठीची वणवणही जेव्हा निष्फळ ठरते तेव्हा पदरमोड करून या माणसांनी स्वतःच विहीर खोदण्याचं काम हाती घेतलं. मराठवाड्यामध्ये दुष्काळाने यंदा पार दैना उडाली आहे. पावसाने तर पाठ फिरवली आहे, पण सरकारचा टँकर पाणी घेऊन गावात कधी येणार याची खात्री देखील आज गावकऱ्यांना देता येत नाहीये. गावच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अशा वेळी शेत पुन्हा एकदा फुलवण्यासाठी, जनावरांना जगवण्यासाठी आणि स्वतःचं आयुष्य उभं करण्यासाठी शेतकरी राजा लाखो रुपये खर्च करून गावागावात विहिरी बांधू लागलाय. मराठवाड्यातल्या गावागावांमध्ये खणलेल्या विहिरींमधून दुष्काळाचं असं विदारक चित्र दिसतंय. जिथे जागा मिळेल तिथे विहिरी खणू लागलीत. दुष्काळग्रस्त भागात अगदी शेजारी शेजारी आणि खोलवर खोदल्या जाणाऱ्या विहिरींमुळे जमिनीची अक्षरशः चाळण होतीये. विहीर खोदलेली ती फक्त पाण्याच्या शोधासाठी. त्याच्यातून आपल्याला तरी कुठेतरी अर्धा 1 तास चालेल, त्याच्यावर आपले जनावर किंवा आपल्याला त्याच्यातून काही शेतीसाठी थोडंफार हे होईल, तर त्याच्यातून आपल्याला काहीच नाही मिळालेलं. दिवसाचा पूर्ण खर्च आपला पूर्ण वाया गेला. गावात पाणी नाही, मळ्यात पाणी नाही, आणि आहे बी आता आपलं कसं आहे, गाडीनी बैल नाही, आपल्याला जास्त लागत, आणच लागत. आणि गावाजवळ बी आहे विहिरी, पण मग जास्त लागतच ना सगळ्याला थोडं. 500 मीटरच्या परिसरात दुसरी विहीर बांधू नये असा नियम आहे, पण एकट्या गदानात सध्या 18हून जास्त नव्या विहिरींचं खोदकाम सुरू आहे. मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात जवळपास प्रत्येक गावात अशा शेकडो विहिरींचं खोदकाम सध्या सुरू आहे. नवनव्या विहिरी खोदणं हा भीषण दुष्काळासोबत सुरू झालेला नवा व्यवसाय.
पाण्याच्या आशेने कासावीस झालेल्या शेतकऱ्यांना कायदा आणि जलसाक्षरतेची समज देणार कोण, हा मोठा प्रश्न आहे. आता शरद पवारापर्यंत आणि कोण्या पवारापर्यंत जायचं आमची काही शक्यता नाही तिथपर्यंत. तलाट्याकडे जातो आणि कृषी अधिकाऱ्याकडे जातो आम्ही, पण आम्हाला असं कोणी म्हणत नाही ना की चला तुमचं आम्ही सहकार्य करतो. महाराष्ट्रातल्या 123 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. केंद्राकडून 2011 साली 1325.80 कोटी रुपयांची मदत सरकारला देण्यात आली. तर 2012 साली 1207 कोटींची मदत करण्यात आली. कोट्यवधी रुपयांची मदत दुष्काळग्रस्तांच्या नावाने इतर ठिकाणी जमाही केली जाते. पण या दुष्काळग्रस्तांना केंद्राच्या मदतीचा काय उपयोग झाला? आजही मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला फळबागांची नुकसान भरपाई मिळाली नाहीये. खरं तर दुष्काळ म्हटला की टँकर मॅनेजमेंट बद्दल बोललं जातं, पण करपलेल्या बागांकडे कोणाचंच लक्ष जात नाही. करपलेल्या प्रत्येक बागेसोबत शेतकऱ्याच्या एका पिढीचं नुकसान होतं. त्यामुळेच पंचनामे करून शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यायची गरज होती. पण दुष्काळासाठी निधीची कमतरता नसल्याचा छातीठोक दावा करणाऱ्या सरकारची कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळत नाहीये. शेतकरी मोठा असू दे की अल्पभूधारक, चित्र सारखंच आहे. आज 1-1.5 लाखाचा बाग होता ताई आमचा. ताराबाई गायकवाडला भेटायला आम्ही तिच्या मळ्यावर गेलो. अंबड तालुक्यातल्या सौंदलगाव मधली ती अत्यल्प भूधारक शेतकरी. मळ्यावर बांधलेल्या छोट्याशा घरात ताराबाई, तिचा नवरा, तिची बहीण आणि 90 वर्षांची आई असे 4 जण राहतात. यंदा तिची 1.5 एकरवरची मोसंबीची उभी बाग करपून गेलीये. आता शरद पवारापर्यंत आणि कोण्या पवारापर्यंत जायचं आमची काही शक्यता नाही तिथपर्यंत. तलाट्याकडे जातो आणि कृषी अधिकाऱ्याकडे जातो आम्ही. मतदानाला उभा राहते, आमच्या गरीबाकून मारपीट करून मत घ्यायची बारी येते, पण आम्हाला असं कोणी म्हणत नाही ना की चला तुमचं आम्ही सहकार्य करतो. ताराबाईने 13,000 रुपये खर्च करून शेतात 250 फूट बोरवेल बांधली, पण त्याला पाणी लागलंच नाही. आता तर अवघड वाटतं आम्हाला बागाचं. फुल वाटत आहे आज पोटत आग पडती जाळ होतो सगळं. 12 वर्षाचा बाग येतो. आज प्यायला पाणी नाही आम्हाला. कापूस ते 4,500 रुपयाच्या 3 बॅगा आणि 2,500 रुपयाचं खत आणि लावणीला आम्ही स्वतःच लावली गेली. त्याचं उत्पन्न आलं आम्हाला 90 किलो कापूस. त्याच्या अगोदर नांगर, रोटावेटर हे आम्हाला म्हणजे आम्ही अल्पभूधारक की आमच्याकडे बैल वगैरे काही नाही, त्याच्यामुळे आम्ही ट्रॅक्टरने दुसऱ्याकडून करून घेतो. त्याचा खर्च 1200 रुपये आला होता. एवढं सगळं खर्च केल्याच्यानंतर फक्त 2400 रुपयाचं उत्पन्न झालं. फक्त मोसंबीचीच बाग नाही तर कापूस आणि ज्वारीच्या पिकांनीही पाण्याअभावी मान टाकलीये. ताराबाई गायकवाड यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या वृद्ध आईवर उपचार करायला एक वेळचे देखील पैसे नाहीयेत. पण दुष्काळामध्ये करपलेल्या आपल्या बागेला सरकार काहीतरी मदत देईल या एका आशेवर त्यांनी पैसे देऊन बागेचे फोटो काढले, ते कृषी अधिकाऱ्यांकडे दिले. पण राज्य सरकारचं दुष्काळात करपलेल्या बागांना मदत करण्याचं कुठलंही धोरण अद्याप तयार नाहीये आणि त्यामुळे
ताराबाई सारख्या शेतकऱ्यांना मृतदेह दारात ठेवल्याप्रमाणे स्वतः पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेल्या मोसंबीच्या या करपलेल्या बागा दररोज डोळ्यादेखत बघाव्या लागतात. शासनाचे आदेश नाही पंचनामा करत म्हणून. अच्छा, पण त्यांना तुम्ही अशी सूचना दिली आहे का की बाग कापू नका म्हणून? हा, सांगितलेलं. का सांगितलंय मग असं? ते पंचनामे करायचे बाकी आहे ना अजून. ज्यावेळेस आदेश येतील त्यावेळेस पंचनामा करण्यात येईल ना. मराठवाड्यामध्ये डाळिंब, मोसंबी, सीताफळ आणि चिकूच्या बागा पाण्याअभावी करपून गेले आहेत. सरकार म्हणतं दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी निधीची कमतरता नाही. मग या बागांचे पंचनामे करून मदत कधी मिळणार? जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या सौंदलगाव खुर्द गावातील गंगाराम जाधव या शेतकऱ्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याची बातमी आम्ही दाखवली होती. दवाखान्यात न्यायला त्यांना महिन्याला 2,500 रुपयाच्या गोळ्या लागतात. मला शेतामध्ये 5 एकरमध्ये 35 टन ऊस झालाय. तर ते आता मी त्यांना दवाखान्यात सुद्धा नेऊ शकत नाही पैसे नसल्यामुळे. त्यांचा मुलगा राजेंद्र याच्या करपलेल्या फळबागांनाही सरकारनं नुकसान भरपाई दिलीच नाही आणि गंगाराम यांचा 15 दिवसापूर्वीच मृत्यू झाला. असे मृत्यूच्या दाढेत अडकलेले आजारी दुष्काळग्रस्तांचे अनेक जीव सरकार वेळीच वाचवू शकलं असतं. एका राज्यामध्ये एका विभागात लोकांना प्यायलाही पाणी नाही. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी 2012 साली दुष्काळाची गडद होणारी छाया प्रखरतेने लक्षात आणून दिली. मराठवाड्यातल्या दुष्काळाची ही भीषणता शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आली. कुठं पैसे द्यायचे त्याचा अधिकार अर्थमंत्र्यांना नाही, तो राज्यपालांना आहे. राज्यपालांनी अनुशेष काढण्याच्यासाठी जी काळजी घ्यायची ती घेतलीच पाहिजे. मी असं कधी म्हणणार नाही की राज्यातल्या एखाद्या अविकसित भागाचा मागासलेपणा दूर करण्याच्यासाठी काही पावलं टाकत असतील तर त्याला तुम्ही त्यापेक्षा काही वेगळा निर्णय घ्या. पण त्याबरोबर जिथं पाण्याच्यासाठी लोक तडफडत आहेत, गुरंढोरं तडफडत आहेत, त्या ठिकाणी एका राज्यामध्ये एका विभागात लोकांना प्यायलाही पाणी नाही, गुरांना प्यायला पाणी नाही, खायला चारा नाही, ही स्थिती असेल तर त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आणि ते बघण्याच्यासाठी यापूर्वी अशी स्थिती निर्माण 1-2दा झाली त्यावेळच्या राज्यपालांनी या दुष्काळी भागाचा दौरा केला, परिस्थिती बघितली आणि राज्य सरकारला काही रेकमेंडेशन करायची ती केली. दुष्काळाची दाहकता मान्य करणारे कृषी मंत्री महाराष्ट्रातल्या दुष्काळ निवारणाची धोरणं सुधारतील का? दुष्काळाशी लढता लढता महाराष्ट्र टँकरग्रस्त बनत चाललाय. दुष्काळग्रस्त हे बिरुद मराठवाड्याला आता नकोसं झालंय. चारा छावण्या या फक्त चारा छावण्या उरलेल्या नाहीत, तिथं माणसांच्याही छावण्या टाकायची वेळ आली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला खरा, पण आता मराठवाड्याला या छावण्यांमधून मुक्ती हवी आहे.